भारतीय वास्तुशास्त्राच्या ग्रंथामध्ये कुठेही असा N1 N2 N3 असा शब्द नाहीये, उल्लेखच नाहीये. तिथे त्याला ते म्हणतील सोमचं पदमंडल, भुजगचं पदमंडल, दिती, अदिती, शिखी, ईशा, पर्जन्य, जयंत, मुख्य, सूर्य, सत्य, हे सगळे असे आमच्याकडे 81 पदमंडल आहेत. म्हणजे कुठल्याही वास्तूचं, आता आपण इथे बसलोय ना स्टुडिओचं, याचे आडवे 9 भाग करता येतात, उभे 9 भाग करता येतात, आणि मग ते 81 जे चेंबर्स आहेत ते 81 पदमंडल आहे. ओके. पण ते काय आहे ना, चायनीज फेंगशुई मध्ये N1 N2 N3 हे आहे. पण अशा पद्धतीने चायनाच्या याच्यामध्ये आपल्या भारतीय वास्तुशास्त्राला कलुषित केलं जात आहे, भ्रष्ट केलं जात आहे. आणि दुर्दैवाने आमच्याकडे काय होतं ना, हे 2 तासाचे आणि 2 दिवसाचे कोर्स करणारे लोक आहेत ना, हे अर्ध हळकुंड पण नाही म्हणणार हो मी त्यांना, एक तुकडाभर हळद घेऊन स्वतःला पिवळं झालेले म्हणणारी ही लोक हे काहीही सुटलेत. इनफॅक्ट आणखीन एक अत्यंत वाईट आणि भारतीय वास्तुशास्त्राला मारक ठरणारी एक वाईट गोष्ट गेल्या 7-8 वर्षापासून आली आहे की ते गोल सर्कलमध्ये, हेच पदमंडल गोल सर्कलमध्ये मांडलं जातं आणि त्याला वास्तू ग्रीड नाव दिलं गेलंय. आता हा वास्तू ग्रीड नाहीये, हा ग्रीड शब्द सुद्धा चायनीज फेंगशुई मधला आहे.